दोन अस्तर म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे अटॅच करून जॉईन करून घेतलेला आहे. हा एक पार्ट आहे आणि इथे वेगळं सेपरेट अस्तर हे असं जोडून घेतलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही पार्ट एकसारखे आहेत आणि ते पुन्हा पॅड लागल्यावर हे असे अटॅच होणार आहेत एकावरती एक. आणि पॅड जो आहे तो या पार्टला लागणार आहे इथे. तर पॅड कसा लावायचा ह्याचा आपला बस्ट पॉईंट आहे. पॅडचा सेंटर पॉईंट कसा काढायचा, पॅडचा सेंटर कसा घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टी आपण आता पाहूया. चला, तर आता हा पार्ट जो आहे याच्यावरती आपल्याला पॅड अटॅच करायचा आहे आणि हा पॅड आहे हा 38 साईजचा पॅड आहे. 36 साईजच्या ब्लाऊजला लागणार. जसं की मी म्हटलं पॅडची साईज कशी आपण चेक करायची आणि कशी निवडायची, तर एक साईज मोठीच लावायची आहे. कारण हे पॅड घातल्यानंतर ब्लाऊज जेव्हा आपण घालतो वेअर करतो त्यावेळेला परफेक्ट फिटिंग बसलं पाहिजे. आपला चेस्टचा पार्ट आहे तो पॅडमध्ये व्यवस्थित सेट झाला पाहिजे. साईडून अगदी इकडून तिकडून आपली स्किन कुठूनही बाहेर येऊ नये, त्याच्यामुळे ते बल्की दिसतं. त्यासाठी एक साईज मी इथे मोठी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने पॅड इथे लावू शकता. 36 साईजचा लावला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो आता हा पॅड मी घेतलेला आहे. त्याचा सेंटर आपल्याला काढायचा. त्याचा सेंटर कसा काढायचा तो हा पॅड आहे. त्याचा आपल्याला सेंटर काढण्यासाठी ह्याची या पद्धतीने घडी घालायची आहे. इकडे एक फोल्ड करायचा आहे आणि इकडे एक फोल्ड करायचा आहे. असाही तुम्ही सेंटर काढू शकता. किंवा हा अर्धा पॅड आहे तिथे तुम्ही असा अर्ध्याची घडी घाला आणि या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या. हा झाला तुमचा अर्धा सेंटर. त्यानंतर पुन्हा ही घडी घालायची आहे आणि पुन्हा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जिथे तुमचा हा क्रॉस आलेला आहे, जिथे हा क्रॉस आहे तो पॉइंट म्हणजे तुमचा इथे हा आला सेंटर पॉइंट, जिथे तुम्हाला पॅड फिक्स करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा जर इथे आतल्या साईडला सेंटर पॉइंट लक्षात येत नसेल तर इथे पिन अटॅच करायचे आहे. आणि या साईडला सुद्धा आपल्याला सेंटर पॉइंट तुमचा हा पिन अटॅच केल्यानंतर काढून घ्यायचा आहे. का निघाला इकडे हा सेंटर पॉइंट, इकडे हा सेंटर पॉइंट. आता हा जो पॅड आहे तो इथे अटॅच करायचा आहे. हा आपला आहे अस्तरचा फॅब्रिक, त्याच्यावरती पॅड अटॅच व्हायचा आहे. तर इथे प्रिन्सेस कटचा जॉईंट आलेला आहे. तर त्याच्यावरती शोल्डर पासून खाली बस्ट पॉइंट आपला घ्यायचा आहे. तर तो इथे घेतलेला आहे मी 11.25 इंचावरती साईज प्रमाणे. तर हा आपला 11.25 इंच सेंटर पॉइंट झालेला आहे. आता हा सेंटर पॉइंट आणि हा पॅड आपल्याला जो हा उलटा आहे हा सरळ आहे, हा इथे या पद्धतीने उलटा करायचा आहे. जिथे आपला सेंटर पॉइंट आहे, जिथे सेंटर पॉइंट आहे तिथे बरोबर इथे अटॅच करायचा आहे. तुम्हाला जर वाटलं की हा पॅड हलतोय किंवा इकडे तिकडे सरकेल, त्यासाठी काय करायचं आहे, पिन आहे ती तुम्ही इथून अशी लावू शकता. येते म्हणजे आपल्याला शिलाई इथून घ्यायची आहे इथपर्यंत आणि पिन वरच्या बाजूला लावू शकता, जेणेकरून हा कपडा आणि पिन सेट होईल. आता इकडे जे आहे ते बरोबर